आपण आहोत सध्या रेडी या समुद्रकिनारी. रेडी गणपतीचं दर्शन घेतलं आहे, समुद्रकिनारी आलो आहोत आणि आपण आपली कोकण कोस्टर राईड ही इकडे कंप्लीट करत आहोत. तर आता आपण करत आहोत रेवंडीमध्ये कांदळवन सफारी. सो हे आहे कायाकिंग आणि आम्ही सुरू केलं आहे तिथून आणि जातो आहे हळूहळू पुढे. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. तुम्ही बघू शकता किती छान आहे हे. छान एकदम. हो, अरे तिकडे घे. तिकडे झाली. हा, मला पण वाटते. आमचा ड्रायव्हर बघा. मी नेते आहे ना वल्हारे नखा. माझं फर्स्ट कायाकिंग एक्सपिरियन्स आहे. रोहितचं पण फर्स्ट आहे. हो मग. हां, आमच्या दोघांचंही फर्स्ट कायाकिंग एक्सपिरियन्स आहे. आम्हाला दोघांनाही पाण्याची खूप भीती वाटते, फोबिया, बट खूप मजा येते, मस्त आहे. तुम्ही पण इकडे या रेवंडीमध्ये आणि कायाकिंग सफारी करा, खूप छान वाटतंय. कांदळवन सफारी. हा, माझं नाव सुधीर कांबळी. मी रेवंडीमध्ये राहतो. मी ते भद्रकाली कायाकिंग या नावाने कायाकिंगचं बोटिंग चालू केलेलं आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर माझा मोबाईल नंबर 9403364227 आणि दुसरा आहे 7498429495. सकाळी 7 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथे कायाकिंग चालू असते. नमस्कार, शुभ सकाळ. मी तन्वी रोहित परब. नमस्कार, मी रोहित रमाकांत परब, परशुरामाची भूमी कोकण या आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आता आहे दिवस 8वा आपल्या कोकण कोस्टर राईडचा. आज तारीख आहे 1 नोव्हेंबर. आमचे 8ही दिवस इतके पटापट कसे गेले आम्हालाच कळलं नाही आणि खूप भारी वाटली ही कोकण कोस्टर राईड. तर आता आपण निघालेलो आहोत रेवंडी या गावामधून आपल्या कोकण कोस्टर राईडची सांगता करण्यासाठी, जी की आपण करणार आहोत रेडी या गावामध्ये. गोव्याच्या अगदी लागून हे गाव आहे आपलं, म्हणजे आपण त्या बॉर्डर पर्यंत आपली कोकण कोस्टर राईडची सांगता करू. तर चला, तर मग भेटूया आपण आपल्या पुढचा प्रवास सुरू करूया आणि भेटूया आपण मधली ठिकाणं सुद्धा आपण काही कव्हर करणार आहोत. आय होप तुम्ही पण एन्जॉय करत असाल. चला, कुठे? राईट.
आणि आपण जिथे स्टे केला होता शिवराज होमस्टे, तो आपल्याला रेकमेंड केला होता मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा लकीदा कांबळे यांनी. तर खूपच छान असा खूप छान असा स्टे होता. व्ह्यू पण खूप भारी होता. आणि तिथूनच जेवण जे अनुष्का म्हणून एक आहेत त्यांच्याकडनं जेवण येत होतं. घरगुती जेवण होतं पूर्ण, अस्सल मालवणी जेवण होतं. आणि आज सकाळी तर घावणे आणि चटणी म्हणजे घावणे चटणी आम्ही इतक्या वेळा खाल्ली आहे ना कोकण कोस्टल राईडमध्ये, जेवढ्या कन्सिस्टंटली आम्ही घरी पण नाही खाल्ली आहे. हो, कारण की रोज म्हणजे घावणे चटणी खाणं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी म्हणजे थोडीफार वेगळी टेस्ट असणं, एकदम मोठा फरक नव्हता पण जवळपास होता, पण खरंच खूप छान होत्या. चटण्यांमध्ये फरक होता, मला खूपच आवडला. आणि जशी तुम्ही सोलकढी, प्रत्येक सोलकढी किंवा मासे हे जशी तुम्ही कोकणात पुढे येतात तसं वेगवेगळी टेस्ट येत जाती, तसंच घावण्यांचं पण झालेलं. आम्हाला खूप आवडलं सगळं जेवण वगैरे. आता आपण सुवर्णगडाकडे जात आहोत. काल संध्याकाळी आपण गेलो होतो पण तनूला इतका आवडला की म्हणाले आज जाता पुन्हा एक भेट देऊन जाऊ, म्हणजे इथून जाऊ आणि पुढून बाहेर पडू. शेवटचं स्थान आपलं आहे रेडी गावचा गणपती. तिथे आता जाण्यासाठी 2 तास लागतील. तर तुम्ही असाच आपला कोकण कोस्टल राईडचा म्हणजे राईड अनुभवा आमच्या सोबत. ही छोटीशी पांदण आणि त्यातून हा रस्ता जातोय. मी मागे आलेलो तेव्हा पूर्ण मातीचा रस्ता होता, पूर्ण माती खडे वगैरे सगळे होते. आता व्यवस्थित बांधला आहे, निदान बाईक तरी जाईल. बरं झालं फक्त बाईक जाते, 4 व्हीलर नाही येत, नाही तर पुढे तर वाटच लावली असती लोकांनी गाड्या नेऊन. आणि कमी गर्दी असल्या कारणाने इथे कचराही तेवढाच कमी आहे. आलो आपण आता सरजेकोटला. दोन्ही बाजूला समुद्र. हो, बॅकवॉटर गड नदीचे, गड नदी आहे, गड नदीचं गड नदी रिव्हर आहे मोस्टली असं वाटतंय. वेंगुर्ल्याची हद्द सुरू.
गाडी येते. कोस्टल राईड करताना हे जे मस्त टर्न किंवा ट्विस्ट लागलेत ना, खूपच मस्त वाटतं. आम्ही आता वेंगुर्ला मध्ये प्रवेश केलाय, वेंगुर्ला तालुका, आणि खरंच खूप हे वळणावळणाचे रस्ते खरंच खूप छान वाटतात. आणि त्यात सुटलेली ही हा गार वारा, ट्रॅफिक पण कमी आहे त्यामुळे गाडी हवी तशी आपण चालवू शकतो. तरी पण आपल्या लिमिट मध्ये चालवायला हवी. किती काही रिकाम असलं काही नसलं तरी. पण माळ आलाय आता, चिपीचा एअरपोर्ट थोड्या वेळात दिसेल. रनवे दिसतोय तो कॅमेरामध्ये येतोय का माहिती नाही, पण रनवे मला दिसतोय. हा आता दिसला बघा रनवे. तर हे आहे परवे बाजार. इथून कुठून तरी मगाशी राईड घेतल्यावर निवती किल्ला, निवती बीच असं होतं. भोगवे बीच होता. चला तर हे आहे परुळे मधलं श्रीदेव आदिनारायण मंदिर. आता धावती भेट घ्या मंदिराची. आमच्या बकेट लिस्ट मध्ये हे मंदिर आहे, त्यामुळे आम्ही नक्की येणार आहोत हे मंदिर दर्शन घेण्यासाठी. अजून एक जुनं मंदिर आहे, श्रीदेव रवळनाथ मंदिर. ओ हो, या मंदिराची पण धावती भेट. हे स्पेसिफिकली शूट केलं जुनं मंदिर आहे. युटर्न आहे वरती. कोण नाही. रस्ता केवढा मोठा आहे. काय रस्ता आहे. सागरी महामार्ग आहे. आपण मस्त वाटतोय रस्ता एकदम. मला तो 360 घ्यायला पाहिजे होता. शिवम कायाक. सरळ रस्ता आहे आता.
खवणे बीच, उजवीकडे इकडे खवणे बीच. हा हो मस्त. उन्हातून एकदम डेन्स पॅच मध्ये आलोय. किती भारी वाटत हा पॅच. वाह, अशी अचानक भुतार फेडणारी गर्द वनराई सुख देते ना. छान वाटत एकदम गारवा. तर हाच सरळ सरळ रस्ता आपला रेडी गणपतीच्या दिशेने जातो. चालू आहोत पण रेडी गणपतीच्या दिशेने आपली कोस्टल राईड पूर्ण करण्यासाठी. हा खूप छान आहे. आणि एक्साइटेड वाटतं मला. आणि बरं वाटतं, एक्साइटेड वाटतंय. थोडस असं वाटतं की अरे कोस्टल राईड आपली महाराष्ट्राची कोस्टल राईड आपण सांगता करतोय आज 8व्या दिवशी. व्हेरी मच मिक्स फिलिंग्स. पण ठीक आहे, कुठून तरी गोष्ट सुरू केलेली आहे ती कुठेतरी आपल्याला त्याच्या पूर्णत्वाला न्यावीच लागते आणि काहीतरी त्याचं सांगता करावीच लागते. छान अनुभव होता हा संपूर्ण. आज 8वा दिवस, 8 दिवसाच्या कोस्टल राईडचा अनुभव खूप सुंदर. आम्ही आमच्या परीने जेवढे स्पॉट्स आहेत, जेवढी काही पर्यटन स्थळं आहेत, खूप कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन डिटेल तुम्ही तिकडे स्थळांना भेट देऊन नक्कीच पाहू शकता. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की असे स्पॉट्स कव्हर केलेले आहेत आपण की जिथे जास्त पर्यटक नाहीयेत किंवा ते जास्त नोंद नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला खरंच तिथे जाऊन आनंद घेता येईल आणि तुम्हाला ही छान वाटेल ती स्थळं. फक्त एकच इच्छा आहे, एक विनंती आहे, ते म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रात किंवा बाहेरही कुठल्याही पर्यटन स्थळी आपण जेव्हा व्हिजिट देतो आहोत तर तेव्हा भेट देताना आपण पर्यटक आहोत याची खबरदारी घ्यावी आणि याचं भान ठेवावं आणि त्यानुसार आपण नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करावी. तसंच सांगते की आमचं म्हणजे अभिमानाने म्हटलं मी आमचं, आणि तुम्ही इथे येऊन एक्सप्लोर कराल त्यासाठी आपलं कोकण हे भारी आहेच. त्यामुळे तुम्ही सर्वांनी इथे येऊन भेट द्यावी, कोकणातले स्पॉट्स हे पर्यटन स्थळ अनुभवावी, तसं मला खूप मनापासून इच्छा वाटते. आणि याही पुढे आम्ही खूप वेगवेगळी स्थळं शोधू आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत राहू. तर तुम्ही असंच आमच्या चॅनलला, व्हिडिओजना प्रतिसाद द्या. आणि ही राईड कव्हर करतोय, पण तत्पूर्वी जर काही तुम्हाला सुचवावंसं वाटलं किंवा काही कुठे खटकलं तर आम्हाला जरूर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये किंवा आम्हाला पर्सनली मेसेज करून कळवू शकता नक्कीच. तर इकडे आपल्या कोकणात या आणि पर्यटन अनुभवा, मनमुराद आनंद घ्या. आणि वारसा स्थळे आहेत किंवा स्थळं आहेत ती त्याची जपणूक करूया, त्याचं संवर्धन करूया आणि त्याचा आनंद घेऊया, मजा घेऊया आणि असंच ट्रॅव्हल करत राहूया. हा थोडा चांगला रस्ता आहे. आणि मला ऍट दी एंड थोडी एक अजून एक विनंती आहे रस्ते विकास महामंडळ यांना की जेवढा आम्ही प्रमोट करतो आहोत आपल्या कोकणाला तेवढा आपण सगळ्यांनीच थोडस प्रयत्न करून रस्त्याची व्यवस्था सुधारावी. काही ठिकाणी पण खूप प्रमाणात रस्ते सुधारलेले आहेत आणि रोहित बऱ्याचदा मुंबई गोवा हायवेने येतो, सो ही इज वेल नोन अबाउट इट की तो मला सांगत असतो की या रस्त्याचं काम चालू झालंय, हा पॅच खूपच चांगला झालाय.
तर असे पॅच मला कोकणातल्या या सागरी मार्गावर पण किंवा पर्यटन स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला असे पाहायला मिळाले तर खूप आनंद होईल मला. आणि ही जी आता कोकण कोस्टल राईड आहे, अजून एक कोकण कोस्टल राईड करायची इच्छा आहे ज्याच्यात आणखी वेगळे स्पॉट्स कव्हर करू. चला तर मग भेटूया रेडीच्या गणपती मंदिराजवळ. तर इथून आल्यावरती या रस्त्यावर मोचेमांड बीच आहे, सागरेश्वर बीच आहे. हो, झालंय असं की निघाल्यापासून आम्ही ब्रेकफास्ट केला होता मस्त, आणि आता लंच साठी थांबायचं म्हणतोय आणि ते काहीच मिळत नाही. म्हणजे आम्हाला इथे पर्यटन जरा कंपॅरेटिव्ह आपल्या रत्नागिरी वगैरे त्या बाजूपेक्षा इथं जरा पर्यटक कमी असतात, त्यामुळे मला वाटतं इथं ऑप्शन्स नसावेत खाण्यापिण्याचे जास्त. पण कमी म्हणजे एवढे कमी, मला खरंच म्हणजे थोड्या चिपीच्या आधी एक वडापाव होता स्टॉल, रोहन म्हणाला खाऊया, म्हटलं तेव्हा तिची अजिबातच भूक नव्हती म्हणून मग खाल्लंच नाही आणि पुढे निघालो. म्हटलं पुढे असेलच कुठेतरी, बट नो. राईट लेफ्टला या आत घुसव इकडे गाडी. भोजनालय कुठे? अच्छा हा, मॅच्युअर एवढेच पोरा. बाय. अच्छा म्हणून हे झालं. हात करा सगळ्यांनी. ना युट्यूबर येणार सगळे. चला, वेंगुर्ल्यामध्ये सत्यपुरुष मंदिर, श्री सत्यपुरुष पुढे बाहेर. आणि सेल्फी पण घे ना मोबाईलने. नाव काय? या फोटो काढूया आपण. थांब, इकडे वा, पुढे वा, इकडे वा, बाजू घेवा माझ्या. सगळे इले ना सगळे. चला बाय बाय. परशुरामाची भूमी कोकण. हे बघ इथे लिहिलंय. काय म्हणता तो? मुंबईत आत्याकडे सोड दिली. चल चालू आहे. पुढे आहे काय? जाऊन बघून येतो. थांब, पुढे बघून येतो. आहे काय पार्किंग? काय इकडे पण आहे, गाड्या लावल्यात. लेफ्टला आहे वरती. रेडी गणपती मंदिरामध्ये स्वागत आहे. तिकडे गेलास? हो, इकडेच बोललो तुला. लेफ्टला वरती. सावकाशी चढव, पहिल्या गिअरवर चढव. गिअर
आता आलो आहोत. राहू दे ना. नमस्कार, मी तन्वी रोहित परब आणि रोहित रमाकांत परब तुमच्या सर्वांचंच आपल्या परशुरामाची भूमी कोकण ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहोत. आता आपण आहोत सध्या रेडी या समुद्रकिनारी. रेडी गणपतीचं दर्शन घेतलं आहे, समुद्रकिनारी आलो आहोत आणि आपण आपली कोकण कोस्टल राईड ही इकडे कंप्लीट करत आहोत. तर आपण आपली कोस्टल राईड सुरू केली होती. म्हणजे या राईडबद्दल एक शॉर्ट सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी मी अष्टविनायक राईड केली होती 2 दिवसाची. ती एक बकेट लिस्टमध्ये राईडसाठी होती. त्याच्यानंतर तेव्हा जवळपास असं प्लॅन केला होता की आम्ही कोकण कोस्टल राईड करायची आहे. तर कोकण कोस्टल राईड ही भली मोठी एक 10 दिवसाची साधारण असेल असं प्लॅन केला होता. या राईडचं पर्पज इन द सेन्स की आम्हाला आपलं कोकण मधल्या खूप विविध पर्यटन स्थळं ही एक्सप्लोअर करायची होती, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. काही स्थळं जी मे बी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसतील किंवा एक्सप्लोअर केलेली नसतील, अशी शांत ठिकाणं न पाहिलेली, मोस्ट ऑफ लोकांनी न पाहिलेली अशी ठिकाणं एक्सप्लोअर करायची होती. तसंच आपले कोकणातला निसर्ग परिसर, हिरवळ, हे सगळे झाडं वगैरे आणि आता पाऊस पडतोय तोही एक छान अनुभव घ्यायचा होता आणि आम्हालाही खूप छान एन्जॉय करायचं होतं. सो अशी ही एक कोकण कोस्टल राईड सुरू केली आपण 25 ऑक्टोबरला आणि आज 1 नोव्हेंबर, आज 8वा दिवस आणि इथे ही राईड आपण इकडे कंप्लीट करतो आहोत. तर आय होप मध्ये जे काही प्लेसेस तुम्हाला दाखवले ते तुम्हाला खूप आवडले असतील आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये करालच. आणि अजून तू राईडबद्दल सांग, मला जसं आठवते मी ॲड करते. राईडबद्दल सांगायचं म्हणजे खूपच छान अशी मस्त अशी राईड झाली आहे. मी एका बाईकवर आणि तनू एका बाईकवर, अशा 2 बाईक घेऊनच आम्ही कोस्टल राईड करणार असं मी ठरवलं होतं. आणि तनूला, तुम्हालाही माहिती आहे की तनूलाही व्यवस्थित आणि छान अशी बाईक चालवता येते, त्या बाईक चालवता येते, म्हणून म्हटलं का आपण ही राईड करूया बाईकवर. जो लागले दिवस तर अजून लागले तरी चालतील, पण आपण ट्राय करूया. आणि मी फक्त असं माझं काय म्हणतात ते, मी असा फोर्स नव्हता माझा किंवा असं हे नव्हतं की नाही तू कर म्हणून. तनूला म्हटलं होतं तुला जर जमत असेल तर आपण करू, आणि मग तिने संमती दाखवली की आपण ही राईड करू शकतो म्हणून. आणि तिलाही आवड आहे बाईक राईडची. तर म्हटलं की आपण चला, पहिलीच राईड आम्ही कोस्टल राईड केली आणि जवळजवळ ती 750 किलोमीटर आता होत आली आहे. म्हणजे 720 आय थिंक 750 किलोमीटर झाली असणार. ते पण अजून आम्ही चेक नाही केलं. आम्ही एकही वेळा किलोमीटर चेक नाही केलं. फक्त आता मी पेट्रोल भरताना बघितलं 701 किलोमीटर झालेले, म्हणून म्हटलं 750 किलोमीटर आपली ही राईड झाली असणार. आणि मी खरंच तनूचं कौतुक करतो की एवढी राईड करणं, म्हणजे तेही पहिल्यांदा. म्हणजे याच्या आधी तिने एकदा शहापूरला गेली आहे, त्यानंतर एकदा लोणावळ्याला गेली आहे बाईक घेऊन आणि एकटी. आणि त्यानंतर मग म्हटलं का कोस्टल राईड करायची म्हणजे दिवसाला नाही म्हटलं तरी 100 ते 150 किलोमीटर चालावे लागणार. तसं करत करत म्हणजे आता बघा ना 750 झाले म्हणजे दिवसाला 100 किलोमीटर तर चालवलीच आम्ही गाडी. आणि इथे तिथे फिरलो ते वेगळंच. तर हेच म्हणजे असं होतं की एवढा मस्तपैकी बाईक चालवली आहे, मला कॉपरेट केल्या, माझ्या गोष्टींना कॉपरेट केल्या. म्हणजे मी तर थोडा चिडायचो, म्हणजे आता कारण की ऑफकोर्स ही 400 सीसीची हिमालयन आणि ही 125 सीसी, स्पीडमध्ये फरक पडणारच होता. पण तरी पण तनूने मला सांभाळून घेतलं आणि व्यवस्थित माझ्यासोबत राईड केली. आणि ऑफकोर्स ही जी हिमालयन आहे ही आपला भाऊ रोहन त्याची आहे. मी त्याला म्हटलं होतं, म्हणजे आमची बाईक होती पण ती एंड टाईमला त्याचा इश्यू झाला इंजिनचा, त्यामुळे मग आम्हाला ती डिस्कंटिन्यू करावी लागली. म्हणून मी एंड टाईमाला आता कोणाला विचारणार, म्हणून मी रोहनला विचारलं की अरे आम्हाला राईड करायची, आमची एक बाईक जरा हे झाली, खराब झाली, तर तुझी हिमालयन आम्हाला मिळेल का? ऑफकोर्स. आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता विथ दी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड तो म्हणाला की भाई बिंदास घेऊन जा. हाच कॉन्फिडन्स असतो एका बायकरचा दुसऱ्या बायकरवर.
तूही बाईक राईड करतो, त्याची हिमालयन एवढी मस्त चालली, एवढं तिने कॉपरेट केलंय ना, मला असं वाटलंच नाही की मी 400cc ची गाडी चालवते. आणि खरंच त्यालाही खूप मनापासून थँक्यू Yes. रोहन. की तूही आमची राईड कम्प्लीट झाली आहे. हजबंड वाईफची राईड 2 वेगवेगळ्या मोटरसायकलवर कम्प्लीट झाली आहे. सो थँक्स सो मच टू यू. थँक्स. बिग थँक्स टू यू, कारण की तू बाईक दिली तेव्हा मग आम्ही असं जरा टेन्शन आमचं कमी झालं बाईकचं, कारण की एक दिवस आधीच आमच्या डोक्यावर हे टेन्शन आलं होतं बाईकचं. म्हणून म्हटलं का चला तू तुझ्याकडनं बाईक घेतली. आणि ही अशी कोस्टल राईड माझ्यामध्ये तरी अजून कोणी कपलने केली नाही आहे, म्हणजे वेगवेगळ्या बाईकवर. ही आम्ही फर्स्ट टाइम करतोय असं मला तर वाटतं, कारण की मी जेवढे व्हिडिओज केले ना, कपलने राईड केली आहे नाही असं नाही, पण त्यांनी एकाच बाईकवर केली आहे, आम्ही वेगवेगळ्या बाईकवर केली आहे. हे एक त्यामागचं वैशिष्ट्य आहे हे माझ्या नजरेतून. त्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला अजून जे तुम्ही पाहिले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवा. जरा बोलता येत नाही आहे तेवढं. जसं आठवतंय तसं सांगते. मला अजून एक गोष्ट इकडे सांगायची वाटते की जसं तो म्हणाला की मी कोऑपरेट केलं. आय वुड लाईक टू टेल दॅट की ह्याने पण मला खूप एनकरेज केलं. माझ्या बाबांनी मला बाईक शिकवली, रोहितनेही त्याच्यानंतर दूरदूरच्या ठिकाणापर्यंत मला चालवण्यास थोडं एनकरेज केलं, प्रोत्साहन दिलं. थोडंसं येता जाता मला सांगत होता, त्याचं कंटिन्यू चालू होतं, असं चालव, असं नको तसं नको. कारण मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे डेली किंवा म्हणजे असं जास्त राईड करण्याचा. त्यामुळे इन्स्ट्रक्शन चालू होत्या आणि खूप चांगलं गाईड करतो आणि त्यामुळे मला खूप सपोर्ट वाटला, मला बेटर वाटलं आणि एक होप्स अजून चांगले मिळाले आणि कॉन्फिडन्स वाढला मेन म्हणजे. सो मी अजून मला हेच सांगू इच्छिते की केवढे फिमेल रायडर्स किंवा वुड बी किंवा टू बी फिमेल रायडर्स आहेत, मला आवडेल की त्यांनी कोणी जर शिकलेलं नसेल किंवा कोणी अजून चालवत नसेल तर प्लीज गेट आउट ऑफ दॅट झोन आणि तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता, चालवू शकता, लांबचे पल्ले गाठवू शकता आणि एक्सपिरियन्स घेऊ शकता. कॉन्फिडन्स लेवल तर वाढतेच, पण खूप छान वाटतं. आणि वी as a society in today's time we need to encourage female riders. Already खूप आहेत आणि I look up to them आणि मी पण त्यांच्या सगळ्यांकडे बघूनच थोडासा धीर गोळा करते आणि पुढे जाते. बिकॉज माझे सुद्धा खूप ब्लॉक्स असतात माइंडमध्ये की माझी हाईट कमी आहे तर पोहोचेल की नाही पाय, आणि मग आपल्याला कसं जमेल, थोडं काय म्हणतो स्टोनी रोड्स आणि याच्यावरती कसं जमेल ग्रॅव्हल्सवर. पण ठीक आहे, थोडे पॅचेस आम्हाला पण लागले आणि somehow we could manage and I could get out of it आणि सगळं छान झाली राईड. एकदम राईडचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता. बाकी आम्ही वाट बघत आहोत की तुम्ही सगळे पर्यटक जे आमचे व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही कधी कोकणात येताय आणि एक्सप्लोअर करताय ही सगळी ठिकाणं आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेसेजद्वारे किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये कळवताय. आणि अजून एकच इच्छा आहे की म्हणजे एक विनंती आहे सर्वांना की प्लीज पर्यटक म्हणून येता तर पर्यटकांसारखं भान राहू द्या आणि आपला हा जो निसर्ग आहे, ही जी स्थळं आहेत पर्यटन स्थळं, ती अशीच जतन करून ठेवूया आणि त्याचं संवर्धन करून ठेवूया आणि अशीच चांगली स्वच्छ नीट निगा राखूया त्यांची आणि ह्याचं भान ठेवून आपण मौज मस्ती करूया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्लास्टिक बंदी. प्लास्टिक जराही वापरू नका. पाण्याच्या बॉटल तुम्ही कॅरी करताय तर तुमच्या सोबतच ठेवा. हार्ड प्लास्टिक बॉटल वापरा. बिस्लरीच्या बॉटल घेत असाल तर क्रश करा आणि मग कचरा डब्यात टाका. प्लास्टिकचे रॅपर्स मी खूप ठिकाणी आम्ही आता फिरलो, म्हणजे आता एवढी सुंदर पर्यटन स्थळं आहेत पण काय झालं की आजूबाजूला एवढा कचरा झालेला आहे ना की ते म्हटलं की एक दिवस पण कमी पडेल तो संपूर्ण गोळा करण्यासाठी. तर तुम्ही जेव्हा पर्यटन म्हणून कोकणात येता किंवा इतर कुठेही जाता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, तर जाताना फक्त आपला कचरा आपली जबाबदारी. कारण की कसं आहे ना, ते कचऱ्यामुळे ना खूप प्रदूषण होतंय. आता हा पाऊस जो पडतोय, त्याच्यानंतर हे ऊन जे वाढतंय, हे सगळं प्रदूषणाचा विळखा आहे जो आपल्याच भोवती आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कृपया करून म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे आपण जिथे कुठे आपण जाऊ, त्यामुळे कसं आहे ना की आपण निसर्गाला हानी देणार नाही किंवा निसर्गाला आपल्यामुळे काही हानी होणार नाही याची आपण काळजी घेऊया. सॉरी मी अगदी तुम्ही म्हटलं, पण खरंच आपण यामध्ये आपण सर्व चालू. त्यामध्ये आम्हीही जिथे जातो आम्हीही पाण्याची वॉटर बॅग कॅरी करतो. जिथे कुठे पाण्याची बॉटल घेतली तरी ती आम्ही क्रश करून टाकतो. तर आपण सर्वांनी हेच केलं पाहिजे. प्लास्टिकचा कमी वापर केला पाहिजे आणि जर वापर केला तर त्याचं विघटन योग्यरित्या होईल ते तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आय एम सॉरी.
आणि असंच काळजी घेत घेत पर्यावरणाचं समतोल राखू आणि प्रेक्षणीय स्थळ अजून एक्सप्लोअर करू. हो आणि आमच्या ह्या जर्नीमध्ये संपूर्ण 8 दिवसाच्या जर्नीमध्ये आम्ही जिथे जिथे स्टे केले ते व्हिडिओमध्ये इन डिटेल आम्ही केलेच आहेत. त्या स्टेचं आम्हाला खरंच खूप छान, सगळ्या स्टेचा अनुभव खूप छान होता. तिथल्या माणसांचा, हॉस्पिटॅलिटीचा खूप सुंदर अनुभव आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाल तेव्हा तिथे तुम्ही स्टे करू शकता प्लीज. आणि त्याच्यानंतर आम्हाला अजून एक एन्करेजिंग गोष्ट खूप छान वाटली ती म्हणजे जेव्हा आम्ही राईड करत होतो तेव्हा ठिकठिकाणी थांबलो तेव्हा खूप लोकांनी येऊन काही जणांनी येऊन कौतुक केलं, एन्करेज केलं, कुतूहलाने काही प्रश्न विचारले. तुम्ही कुठून आलात, मग कुठे जाताय, मग तुम्हाला भीती नाही का वाटत आहे, कसं वाटतंय तुम्हाला राईडला की वगैरे 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 असे खूप सारे कॉमेंट्स. म्हणजे आम्हाला एक खूप छान वाटत होतं की आणि स्पेसिफिकली जेव्हा राईड करतोय, खूप ऊन आहे किंवा काय आणि मग थकून गेलोय किंवा जास्त लॉंग डिस्टन्स झालाय तर त्या लॉंग डिस्टन्समध्ये एक थोडा ब्रेक हवा असतो. आणि अशाच वेळी कोइन्सिडेंटली आम्हाला काही असे टुरिस्ट भेटले जे आम्हाला छान प्रकारे एन्करेज करून गेले, बूस्टअप करून गेले आमची एनर्जी. सो अशा टुरिस्ट, अशा फॅमिलीज जे आम्हाला भेटल्या आणि मनापासून आपुलकीने चौकशी केली, विशेस तुमचे दिलेत, बेस्ट विशेस, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि एक म्हणजे काही ठिकाणी आम्ही त्यांची नावं विचारायचं म्हणजे राहून गेलं स्लिप ऑफ आवर माइंड. पण ती आमच्या परिवारातलीच माणसं असं आम्ही समजतो त्यांना. हो. सो असंच आपलं परिवार मोठा मोठा वृद्धिंगत व्हावा अशी इच्छा आहे. अँड वी सक्सेसफुली डिड दिस राईड, कोकण कोस्टल राईड ऑन डिफरंट टू व्हीलर्स ॲज अ हजबंड वाईफ अँड वी आर प्राऊड ऑफ इट. येस. थँक्यू सो मच. धन्यवाद. आलो मुंबई गोवा हायवे. हा, कोस्टल राईड नंतर कुठे आम्ही आता मधोमध आलेले आहोत. हा, कोसोदूर. आता आपण आहोत कुठे, कोणतं गाव आहे काहीच माहित नाहीये. बघूया जरा पुढे. अरे बापरे, हा बघ रस्ता बघ कसा हायवे जॉईन करणारा. आईला का असं त्यांच्या बांध पडलानी बनवला होता हायवे रस्ता. माझं नाव बबलू घाटकर. मी वयाचं करवडे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. इथे पिंगोळी वड गणेश मंदिर शेजारी मुंबई गोवा हायवे 66. याच्याजवळ आमचा हा चहाचा दुकान आहे. आईसाहेब मातृतुल्य चहा असं दुकानाचं नाव आहे. चहाच्या प्रत्येक थेंबात आईच्या प्रेमाचा स्वाद असं ही एक आमची हेडलाईन आहे. 23 जूनला आम्ही हे दुकान चालू केलं. आता 4 महिने शॉपला झालेले आहे. अच्छा, नाही खरंच आम्ही पण इथे थांबलो ना चहा प्यायला. आम्ही इतकी वाट बघत होतो चहा कुठे चांगला मिळेल आणि मी 2 कप घेतला चहा. आणि हे पण बन पण छान होते इथे, म्हणजे फ्रेश आहे एकदम सगळं. चहाची एक म्हणजे खासियतच आहे. एक कप चहा पिला की तो 2 कप पिऊनच जातो. गुळाची चहा पण आहे. अच्छा, गुळाचा पण कॉफी पण मिळते. त्यानंतर लेमन टी, ग्रीन टी आणि ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी. अच्छा. आणि गुळाची बासुंदी चहा म्हणून पण आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही हे चालू रेग्युलर चहा. अच्छा, पण तुम्ही आधी काय करत होतात की डायरेक्ट हे? डायरेक्ट घरी बसूनच होतो. म्हटलं आता काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून एक चालू केलेला आहे छोटासा प्रयत्न. नाही चांगलं आहे. तरुण कोकणातली आपली तरुण मुलं काहीतरी स्वतः काहीतरी करतायत ना, हेच चांगलं आहे. म्हणजे दुसऱ्याकडे मुंबईला जाऊन काम करण्यापेक्षा इथे आपलं स्वतःचं पाऊल कोणाला काढलं. हो, बाहेर जाण्यापेक्षा हेच केलेलं खूप चांगलं आहे. हेच म्हणूनच म्हटलं की तुम्हाला पहिलं विचारलं तुम्ही इकडचेच का म्हणून. नाही तर आपल्याकडे कसं होतं, बाहेरून येतात आणि इकडे येऊन बिझनेस चालू करतात, म्हणून म्हटलं त्यासाठीच. आता बाहेरच्या लोकांची म्हणजे बरेचसे चहाचे हे केलेले आहेत. आपल्याकडला असं कोण इथे जवळपास नाही झाला. हे नाव बघायला गेलं तर गोव्यापासून इथेपर्यंत मध्ये एकही दुकान नाही आहे चहाचं. इथे भेटणार पण नाही म्हटलं तरी 30 किलोमीटरचं अंतर जास्तच होईल. अच्छा, कमी नाही. इकडे गेलात तर ओरोस पर्यंत म्हणजे 22-25 किलोमीटर मध्ये चहाचं दुकान. असं चांगलं असं आहे नाही, म्हणून आम्ही थांबलो आता इथे. नाईट राईड, पाठी हेल्मेट, सेफ्टी फुल ऑन. मी पुढे जातो कारण की ही येल्लो लाईट तनूला सहन नाही होत. म्हणजे तिच्या
हाय पॉवरचे आहे ना तर रिफ्लेक्ट होते एकदम पटकन. तर मंडळी तुम्हाला काजवा बघायचा का? काजवा म्हणजे काजवा बघा कसा चमकतो है ना. आती काय करतोय आणि काय नाही असं तुमच्यापैकी काही जण म्हणतो, पण हे सर्व करणं गरजेचं आहे. आम्ही फुल रायडिंग गिअर्स मध्ये बाहेर पडतो. जे काही इक्विपमेंट, जे काही गरजेच्या गोष्टी आहेत रायडिंगसाठी, त्या आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत आणि फुल प्रिकॉशन घेऊन आम्ही राईड करत आहोत. काळजी नसावी.